भारतीय कीर्तन संस्था वर्षभर आपल्याकडे 365 दिवस कीर्तनं सुरू असतात. त्या अनुषंगाने वेगवेगळे बुवा इथे येत असतात. महिला अगदी बालकीर्तनकार वेगवेगळे कीर्तन महोत्सव सुरू असतात. नेहमीच आपण कीर्तन ऐकत असतो, पण संस्थेने रविवारची कीर्तन सेवा काही कारणामुळे बंद केलेली होती. अर्थात साथीदारांना पण 1 दिवस आराम मिळावा हा त्याचा उद्देश होता. पण असा रविवार वाया जाता कामा नये. म्हणजे जेवढं ज्ञान आपल्याला मिळावं, कारण श्रोता आपला रोजचा येणार आहे, त्या श्रोत्यांसाठी एक पर्वणी म्हणून एक रविवार आड असं प्रवचन सेवा संस्थेने असा मानस केलेला होता. आणि त्याला अनुसरून आता आपण ही व्याख्यान, प्रवचन, आख्यान याची एक मालिका आपण सुरू केली. आता हे आजचं दुसरं पुस्तक आहे. मी ओळख करून देऊ त्यांची. श्री हेमंत मधुसूदन जोशी, गिरगाव इथे राहणारे आहेत. रसायनशास्त्रामध्ये BSc केलं आहे. कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये डिप्लोमा आणि व्यवस्थापन शास्त्रामध्ये 7 विषयांचे डिप्लोमा केले. आणि त्याच्याबरोबर त्यांनी MBA केलं आहे. विशेष आहे म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आणि मार्केटिंग. मोहनचा परिचय खूप मोठा आहे. माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्याख्यान म्हणजे त्यांच्याकडे विषय असे बघायला गेले तर त्यांनी जे विषय आम्हाला दिले त्याच्यामध्ये आम्हाला निवड करायला 10 मिनिटं गेली. पटकन सांगतो. राजा शिवछत्रपती, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, अण्णामुळा, रक्तकमले, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, भारताची आर्थिक स्थिती, विषय तुमचा भाषण आमचे, आणि आजचा विषय असलेला रामायण खरे व खोटे, समाज संस्कृती, संस्कार, संस्कृती आणि स्वदेश, मना सज्जना, आयुष्य जगता भारत कालचा, आजचा, उद्याचा आणि ग्रंथ हेच गुरु. म्हणजे आता कुठला विषय घ्यायचा आम्हाला कळत नव्हतं. पण आपल्याकडे कीर्तनाची परंपरा असल्यामुळे आम्ही रामायण खरे व खोटे हा विषय थोडासा आवडीचा वाटला, जवळचा वाटला, म्हणून बुवांना तो सांगितलं. बुवांचं हे आजचं जे व्याख्यान आहे ते जवळजवळ म्हणजे बरोबर 1000 व्याख्यान आहे. म्हणजे आजपर्यंत 900 व्याख्यान त्यांनी केली आहे. आकाशवाणीवर निशिगंधा वाड, विजय कदम, अजित पुरे, सुमित राघवन, अविनाश मसुरेकर, सुमन धर्माधिकारी, श्याम पोंक्षे अशा मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर विविध मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी इन्कम टॅक्स जो खूप किचकट विषय असतो आर्थिक विषयातला, CN बरोबर त्याचं सुद्धा त्यांनी नियोजन करून म्हणजे अगदी लॅपटॉपपासून डिस्प्लेपर्यंत सगळं करून पॉवरपॉईंटच्या माध्यमातून आयकरविषयी शास्त्रशुद्ध आणि सोप्या पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे विषय बघा त्यांच्याकडे किती विषय त्यांच्याकडे आहे. डॉक्टरांसाठी सुद्धा इन्कम टॅक्स आणि अनेक कंपन्यांसाठी शास्त्रोक्त पद्धतीचं पगाराचं नियोजन. म्हणजे सगळीच नस बुवांना माहिती आहे. मी बुवाच म्हणतो. अनेक कार्यक्रमातून आयकर आणि इन्व्हेस्टमेंट यांची योग्य सांगणी कशी घालावी याचंही मार्गदर्शन ते करतात. आता एवढं सगळं असल्या व्यक्तींना अनेक संस्थांमध्ये मागणी असतेच, कारण अशी थोर व्यक्ती आपल्याकडे लागतेच. अशा अनेक काही संस्था आहेत. त्यातल्या काही मोठ्या संस्थेची नावं घेतो की तिथे जोशी सर काम पाहत आहेत. मुंबईतली मराठी ग्रंथालय ते ठाकूरदौरीचे आहे. तिथे ते कार्यवाह म्हणून काम पाहत आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर तिथे त्यांनी ते त्या समितीवर कार्यरत आहेत. चित्तपावन ब्राह्मण संघ मुंबई इथे ते 4 वर्ष कार्यवाहून जबाबदारी पाहत आहेत. तसंच त्यांनी ब्राह्मण सभा गिरगाव ते विद्यार्थी समितीवर काम केलं आहे. आणि आता श्री फडके श्री गणेश मंदिर गिरगाव इथे ते CEO म्हणून काम पाहत आहेत. असे हे बुवा म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचं पुढे ना पुढे तरी योगदान नक्कीच आहे समाज सुधारणामध्ये. VITमध्ये त्यांनी 3 दिवसाची सतत व्याख्यानमाला केलेली होती. अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांना बोलवण्यावर ते त्या अनुसरून विषयानं त्यांचं मार्गदर्शन ते करत असतात. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मध्ये पाहुणे इथे करा या मालिकेचं सूत्रसंचालन सुद्धा त्यांनी केलं आहे. IIT पवई इथे सावरकर स्मृती मंडळ, BSES चेंबूर यांच्यासारख्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये त्यांनी व्याख्यानं वगैरे दिलेली आहे. आजचा विषय आहे रामायण खरे व खोटे. अर्थात मंदिरात रामजन्म आपण बरेच वर्ष साजरा करतो. आम्हालाही उत्सुकता आहेच की काय इथलं खरं आणि खोटं. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन व्याख्यान चालवलं. नमस्कार.
सर्वप्रथम सर्वांना अभिवादन करतो. एक छोटीशी सुधारणा करतो. ज्यांना मी कार्यक्रम कळवला होता त्यात कार्यक्रमाची वेळ 4:30 ते 6 म्हटली होती आणि संयोजकांचा मला परवा फोन आला की ती 5 ते 6:30 आहे. त्यामुळे तुम्ही आधीपासून आला तर त्यामुळे वाढ बघायला लागली, क्षमस्व. आत्ता सुद्धा इथे दादर टीटी ते इथे यायला, म्हणजे मी दादर टीटीला टॅक्सी सोडलीच असती तर बरं झालं असतं, पण 35 मिनटं गेली. माझ्याबरोबर माझे सहकारी पण आहेत आणि शेवटी आम्हाला आधीच शिवाजी मंदिरचे इथे सोडायलाच लागली टॅक्सी, कारण सगळ्या देव्या पण येत आहेत. आता नवरात्रीचं सुरू होत आहे 2-3 दिवसामध्ये, तर त्याच्यामुळे कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. रामायण किती खरे आणि किती खोटे. तर अचानक एक दिवशी मला विषय गवसला. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं घर जे आहे ते रामदासी पंथाचं घर आहे. वडील श्रीधर स्वामींचे अनुग्रहित आहेत आणि घरी धार्मिक वातावरण आहे. परंतु रामाच्या एकंदर कथा, रामाचं एकंदर स्वरूप, रामाची एकंदर आयुष्यात आपल्या असणारं आढळ स्थान आणि ती एकंदर मांडणी लहानपणापासून एक संस्कार आपल्या सगळ्यांवरतीच होत असतात. ते होत असताना कुठेतरी असं वाटायचं, कारण मी विज्ञानशास्त्राचा विद्यार्थी असल्याने त्याच्यातला केवळ गोष्ट किंवा हे शोधण्यापेक्षा त्यातलं सत्य शोधण्याकडे माझा दृष्टिकोन जास्त असतो आणि हे सत्य नवीन पिढीपर्यंत त्यांच्या आकलना योग्य असं पोहोचवलं पाहिजे. नाहीतर मग ती पुराणातली वाक्य पुराणात असं काहीतरी होतं, पण त्या नवीन पिढीला हे पण माहिती आली पाहिजे त्यातनं की या वांग्याचं भरीत जर का केलं तर ते अत्यंत खरपूस असतं आणि ते आरोग्याला चांगलं असतं योग्य प्रमाणात खाल्लं. आज आपल्या इथे आमचे गिरगावचे प्रसिद्ध डॉक्टर आणि आमचे सुहृद संजय गोडबोले पण उपस्थित आहेत. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांनी खरोखर मला अपेक्षित नव्हतं एवढ्या लांब व्याख्यानाला आणि ते प्रचंड बिझी असतात. गिरगावातल्या अनेक रुग्णालयांमध्ये ते अटॅच आहेत, त्यांची धावपळ सगळीकडे चालू असते आणि त्यांचा मला काल मेसेज आला होता की मी नक्की येणार आहे. सर थँक्यू व्हेरी मच. आणि बाकी पण आपण सर्व आलेले आहात. आमच्या इकडनं मिलिंद निचुरे आलेले आहेत, मुद्दामून पार्ल्यावरनं बागुल, माझी लहानपणीपासूनची मैत्रीण वैशाली, आता श्रद्धा बागुल आणि तिची मुलगी कौमुदी, मुद्दामून ती अमेरिकेवरून आले आणि आपली कुठेतरी परंपरा अशा जपणार. आणि तुम्ही सर्वजण जरी ओळखीचे नसलात तरी या व्याख्यानाच्या निमित्ताने ओळखीच्या होणार. अजून एक परिचय मुद्दामून करून देतो. सविताताई आहे की ज्यांनी माहीम महिला समाजला माझं व्याख्यान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन एका वेगळ्या प्रकारचा, आपल्याला माहिती असतं तो नाही, तर त्यांच्यापुढे मी विषद केला होता आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की इथे हे झालंच पाहिजे. आणि माधव खरे ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला, असे सर्व सुहृद मंडळी आहेत. आपण आता जास्त वेळ न गमावता व्याख्यानाला सुरुवात करूया. माझ्या व्याख्यानाचं टायटल मुद्दामून मी वक्ता दस सहस्रेषु असं घेतलेलं आहे. आपल्याला सर्वांना संस्कृत सुभाषित माहिती असेल, शतेषु जायते वीरः सहस्रेषु पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति मानवः. तर 10,000 म्हणजे कुठची मर्दुंकी नाही आहे. मला सांगायचं एवढं की 10,000 जर एक, तर त्याची व्याख्या मी थोडीशी आजच्या वेगवेगळ्या व्याख्येच्या परिघानुसार अशी केलेली आहे की मला प्रत्येक व्याख्यान किंवा माझा प्रत्येक विचार हा कमीत कमी 10,000 लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि म्हणून तो वक्ता जसं असं टायटल आहे. कोणाला असं वाटेल की बाबा हा काय गर्वाचा भाग आहे, तर चुकूनही नाही. आमच्या पंथामध्ये किंवा या देवळामध्ये सुद्धा फक्त त्याचीच सत्ता चालते, बाकी कोणाचीही चालत नाही. आज अनायसे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, त्याचाही उल्लेख माझ्या व्याख्यान देणार आहे. कालच इंदिरा एकादशी झालेली आहे. सगळा असा चांगला दिवस, चांगला योग असा जुळून आलेला आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी कथा पंचकन्यां स्मरे नित्यम महापातक नाशनम या श्लोकाने माझ्या मनात रुंजी घातली. आणि खरं म्हणायला गेलं तर या व्याख्यानाचा उगम हा या श्लोकामध्ये. इक्ष्वाकू नावाचं कुल होतं, आपल्या सर्वांना माहिती, ज्यात रामराय जन्मले आणि एकापेक्षा एक सरस असे राजे या कुळामध्ये निर्माण झाले. मग अगदी दिलीप असेल, भगीरथ असेल, ज्यांनी गंगा पृथ्वीवर आणली, नहुष असेल, ययाती असेल, अज असेल, तर राजा दशरथ स्वतः असेल आणि पुढे जन्मला तो राम. दशरथ राजा हा अत्यंत पराक्रमी, धाडसी आणि या अयोध्येचा जो लौकिक होता तो त्याच्या पूर्वजांप्रमाणेच त्याने सर्व दूर पोहोचवला होता. एका वंशावळीप्रमाणे प्रभू श्रीरामांचा जन्म हा या वंशावळीतला जवळजवळ 19वा. हे सर्व 78 राजे एकापेक्षा एक महान राजे, महोत्तम राजे आणि कुळाची शान वाढवणारे आणि त्यांच्या पुण्याची परिसीमा एवढी झाली
की प्रत्यक्ष परमेश्वराला असं वाटलं की या भाग्यवान कुळात आपण जन्म घेतला पाहिजे. म्हणून या इक्ष्वाकू कुळाच्या महत्तेची कल्पना करा की साक्षात परमेश्वराने आपला जन्म इथे घेतलेला आहे. या जन्माच्या आधी हे भगवान विष्णूंचे 10 अवतार, मत्स्य कूर्म वराह अन नरहरी हे 4 झाले कृती. त्रेती वामन परशुराम मग तो श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 हरितो द्वापारेंचा 8वा. जाणावा कलिमची बौद्ध नववा कलकी पुढे 10वा. हा बुद्ध नववा म्हणून सगळे म्हणतात, ते खरं नाही. हा बौद्ध आहे. बौद्ध ही जे कोणी योगा करत असतील त्यातली एक योग स्थिती आहे, बौद्ध स्थिती. तुम्ही ओळखला असाल कोणाचा अवतार आहे, तो तिथे बसले त्याचा अवतार. विठोबा रखुमाई हा अवतार म्हणजे विठ्ठलाचा अवतार, हा बौद्ध अवतार. आणि म्हणून या कलियुगात 12व्या शतकापासून जी वारी चालू झालेली आहे ती अनिर्ष चालू असण्याचं काम या भगवान विष्णूच्या 9व्या अवतारामुळे. आपल्या सर्वांना हे ज्ञात असलं पाहिजे, 12व्या शतकापासून सुरू झालेली वारी ज्या वेळेला परकीयांचं आक्रमण आलं तेव्हा हे वारकरी धारकरी झाले. टाळ मृदुंगाच्या जागी ढाल तलवारी हातात आल्या आणि आपल्यावरती आक्रमण करणाऱ्या परकीयांना कापले झाले आणि वारी अनिर्ष चालू राहिली. तर हा बौद्धावतार आहे, त्याची सर्वांनी जाणीव ठेवावी. याचे अनेक दाखले, पण हल्ली काय ब्रेकिंग न्यूजचा जमाना. तुम्ही पुरावे दिल्यासकट काही होत नाही. म्हणजे पुलं लाईटली म्हणाले होते पुराव्यासकट शाबी, पण आजचा जमाना खरोखरच तसा आहे. तर त्याचा पुरावा असा आहे की प्रसिद्ध दत्त संप्रदायातले आता एक 20-22 वर्षांपूर्वी त्यांचं देहावसान झालं असे अहमदनगरचे परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज, त्यांची अनेक व्याख्यानं आहेत आणि त्याच्यात उल्लेख आलेला आहे. जरूर वाचा, अभ्यासासाठी वाचा आणि त्याच्यात तुम्हाला हा उल्लेख मिळतो. तर अशा या बौद्धावताराचा 9वा आणि पुढे होणार आहे कल्की 10वा अवतार. त्यातला हा रामाचा अवतार. काही लोक असं म्हणतात की हे काही नाही, विष्णू अवतार वगैरे काही नाही, डार्विनचा सिद्धांत आहे. डार्विनचा सिद्धांत हा सुद्धा मानवाचा मानव होण्यापर्यंतच्या प्रवासावर आधारलेला असला तरी डार्विनची उत्पत्ती किती सालची आहे आणि रामायण किती सालचं आहे. त्यामुळे आमचं विज्ञान हे त्या काही आजच्या विज्ञानापेक्षा प्रचंड प्रमाणात पुढे होतं. परंतु झालं असं 8व्या 9व्या 10व्या शतकापासून साधारण 12व्या शतकापर्यंत जी अनेक यावनी आक्रमण झाली त्यांनी सर्वप्रथम काय केलं तर आमचे जे ग्रंथ होते ते जाळण्याचं काम इमानी इतबारे केलं. आमचं ज्ञान नष्ट केलं आणि त्यामुळे आमचं प्रगत असणारं विज्ञान आणि ज्ञान हे मागे पडत गेलं, पुढच्या पिढ्यांकडे परावर्तित झालं नाही आणि त्यामुळे हा सगळा कठीण प्रसंग आलेला आहे. आमची संस्कृती अतिशय प्रगत अशी होती. अयोध्येचं वर्णन करताना असं म्हणतात, अयोध्या प्रकाशाने झगमगत असे. सोलार लाईट आता आले, अजूनही सगळ्या सोसायटीत नाही म्हणून नोटीस जातात. नवीन रिडेव्हलपमेंटचा आता जमाना चालू आहे. आमची मी जिथे गिरगावात राहतो ती इमारत आता 100वा उत्सव गणपतीचा आम्ही साजरा केला आहे आणि आता रिडेव्हलपमेंटला म्हणजे पुनर्विकासाला जाते. तर पुनर्विकास झाल्यानंतर सरकारी खात्यातले लोक म्हणतात की तुम्ही सोलार एनर्जीसाठी ते पॅनल्स लावले पाहिजे. पण अयोध्येमध्ये झगमगणारे दिवे आणि रात्री सुद्धा अयोध्या तेजाने तळपत असे असं उल्लेख आहे. म्हणजे आम्हीच आमचं सत्व विसरलेलो आहोत. संपूर्ण अयोध्येत विशेषेकरून भिकारी कोणी नव्हता. आज प्रत्येक देवस्थानाच्या बाहेर त्या त्या विवक्षित देवतांच्या दिवशी म्हणजे आमच्याकडे मंगळवारी बाहेर तांडे असतात भिकाऱ्यांचे आणि त्यांना जर का हटवलं तर लगेच मानवाधिकार समिती हे कळे काढून येतात की त्यांच्यात सुद्धा देव बघा. एका अर्थाने बरोबर आहे, परंतु दुसऱ्या अर्थाने त्यांचं भिकारीपण जाऊन त्यांना परत सामान्य जीव जगण्यासाठी यांच्यातले कोणी लोक प्रयत्न करत नाही. असो, हा व्यवस्थेचा भाग झाला. पण अयोध्या अशी वैभवाने संपन्न होती आणि अशा वैभव संपन्न नगरीत वैभव संपन्न कुळात राजा रामरायांचा जन्म झालेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दशरथ राजाची ती गोष्ट अरण्यात गेला होता शिकारीसाठी. शब्दवेदी बाणाची कला त्याला अवगत होती. एका जलाशयामध्ये काही पाण्यावरती आवाज आला. उच्चत निश्वापद या वेळेला 3 सांजेचा समय होता. पाणी प्यायला आलेला असणार असं स्मरून त्याने तो बाण सोडला आणि तो लागला श्रावण बाळाला.
शेवटी आपले प्राण सोडताना श्रावण बाळाने सांगितलं, माझ्या आई वडिलांसाठी पाणी आणायला मी आलो होतो, त्यांना घेऊन काशी यात्रेला चाललोय. वृद्ध आहेत ते आणि अंध सुद्धा आहे, तर त्यांना हे पाणी मात्र तेवढं घेऊन द्या. आणि श्रावणाने आपला प्राण सोडला. दशरथ राजा मोठ्या जड अंतकरणाने ते पाणी घेऊन गेला. वृद्ध पित्याशी संवाद होताना पित्याला कळलं की आपल्याशी बोलतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या मुलाचा खुनी आहे, अपराधी आहे. आणि म्हणून त्या वृद्ध पित्याने शेवटचा प्राण सोडताना दशरथाला शाप दिला की जसे आम्ही आज आमच्या मुलाच्या निधनाने व्याकुळ होऊ, आता प्राण त्यागत आलो, त्याचप्रमाणे पुत्र विरहाने तू सुद्धा तळमळून आणि विरहाच्या दुःखात होरपळून तुझा प्राण सोडशील. आणि या एकाच कारणामुळे दशरथाने आपल्या राण्यांबरोबरचा संघ जो होता तो निस्सीम न करता सीमित ठेवला होता, कारण हा त्याला शाप ठरत होता. पण असं होता होता दशरथ राजा 60 वर्षांचा झाला. ही गोष्ट बघा त्रेतीमामन परशुराम बघतो श्रीराम सीता त्रेतायुगातली आहे. आज मानवी आयुष्य 100 किंवा त्याच्या आसपास घुटमळतं जास्तीत जास्त. त्यावेळेला 1000 वर्षांचं एक वर्ष